कुठल्या 5 गोष्टी जनरली तुमची सॅलरी ग्रोथ होताना प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतात याबद्दल जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी मधु कुलकर्णी स्वागत करते तुमचं गेट शुअर जॉब मध्ये। जनरली बऱ्याच वेळेला असं होतं की आपली सॅलरी ग्रोथ थांबली जाते, पण त्यामागचे रिझन्स काय असतात हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हे महत्त्वाचे 5 रिझन्स आहेत। समजा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये बऱ्याच वर्ष काम करत असाल, लॉयल्टी हा त्यातला एक महत्त्वाचा पार्ट आहे की आपण आपल्या जे ओनर आहेत त्यांच्यावर लॉयल असतो, पण जोपर्यंत त्यांना असं वाटत नाही की तुम्ही जर सॅलरी ग्रोथ नाही केली तरी कंटिन्यू तुम्ही त्याच कंपनीमध्ये राहत असाल तर त्यांना असं वाटेल की अरे आहे ते व्यवस्थित सगळं चालू आहे, सॅलरी ग्रोथ करायची काही गरज नाहीये। पण जेव्हा त्यांना असं वाटेल की नाही हे सर्च करतात, बाहेर जातात आणि जर त्यांना असं वाटेल की अरे आपला चांगला कॅन्डिडेट जातो तर त्यावेळेला नक्की तुम्हाला सॅलरी ग्रोथ मिळू शकते। दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे सॅलरी निगोसिएशन। बरेचदा असं होतं की इन्क्रीमेंट होतं, त्यावेळेला असं सॅलरी निगोसिएशनचा पार्ट येऊ शकतो की तुम्हाला मिळालेली हाईक का एवढी कमी मिळाली आहे हे तुम्ही डिस्कस करू शकता, किंवा नवीन ऑफर जर तुम्हाला एखादी मिळाली तर तुम्ही तिथे सॅलरी निगोसिएशन करू शकता। त्यासाठी तुम्ही बाहेरचं मार्केट चेक करू शकता की साधारणतः त्यासाठी किती सॅलरी आहे आणि तुम्ही त्यांना सांगू शकता की सध्या आता याच्यासाठीची सॅलरी पॅकेज इतके चालू आहे तर मी इतकं सॅलरी बाहेर बघत आहे, या गोष्टी तुम्ही करू शकता। तिसरं महत्त्वाचं आणि अतिशय इम्पॉर्टंट आहे स्किल। तुमच्याकडे जर स्ट्रॉंग स्किल सेट असतील तर समोरचा माणूस तुम्हाला चांगली सॅलरी ऑफर करेलच, आणि त्यासाठी जे मार्केटला लागणारे स्किल आहेत ते तुम्ही स्ट्रॉंगली तुमच्याकडे घेणं हे फार महत्त्वाचं आहे। अशा वेळेला तो एका तुमच्या हातामध्ये असतो की तुमचं स्किल चांगलं असेल तर पुढचा माणूस तुम्हाला ऑटोमॅटिक सॅलरी चांगली ऑफर करू शकतो। चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे नेटवर्किंग। बऱ्याचदा काय होतं, आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांशी किंवा कामाच्या लोकांशी नेटवर्किंग व्यवस्थित ठेवत नाही। मोस्टली नेटवर्किंग थ्रू जर तुम्हाला एखादी ऑफर मिळाली तर तिथे चांगली सॅलरी ग्रोथ मिळू शकतो, रेफरन्स पण तुम्हाला चांगला मिळू शकतो। तर असे नेटवर्क तुम्ही तुमच्या लाईफमध्ये असता किंवा आजूबाजूला तुम्ही काम करताना अशी जर लोक असतील तर त्यांच्याशी चांगलं बॉन्डिंग आणि नेटवर्किंग करू शकता। कधी कोणी कुठं कसा रेफरन्स जाईल हे आपल्याला माहित नसतं आणि त्याचा फायदा तुमच्या फ्युचरसाठी होऊ शकतो। 5वा महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही ज्या ऑफिसमध्ये आहात तिथं महत्त्वाचं काम करा। लोकांच्या तुम्ही लक्षात यायला पाहिजे की अरे हा माणूस जर सोडून गेला तर असर पडणार आहे आपल्या कंपनीवरती। जर तुम्ही निग्लिजिबल काम करत असाल तर तुम्ही आला काय किंवा गेला काय याचा कोणाला काही फरक पडत नाही। तर अशा वेळेला आपलं काम, इम्पॉर्टंट काम तुम्ही जर एम्बॉसिंग दाखवलं तिथे तर तुम्हाला ती सॅलरी ग्रोथ ऑफर होऊ शकते की नाही ही व्यक्ती आपल्यासाठी चांगली आहे, चांगलं काम करते तर त्याला चांगली ऑफर आपण देऊ शकतो। ह्या अशा महत्त्वाच्या गोष्टी तुमच्या ह्याच्यामध्ये जर अडसर बनत असतील तर तुम्ही या गोष्टींवरती नक्की विचार करा आणि त्यातून जर तुम्हाला सोल्युशन सापडलं तर दॅट विल बी हेल्पफुल फॉर यू। धन्यवाद।